नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुमिता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं होतं की आमची मार्च एंडिंगचं स्टॉक चेकिंग चालू आहे. स्टॉक चेकिंग यावेळेस कारण ज्योतिबाची यात्रा होती आणि साहेब सुनीलदादा सगळे त्याच्यात बिझी होते. त्यामुळे आमचा स्टॉक चेकिंगचं यावर्षी काहीच कोणाचंच लक्ष नव्हतं. त्यामुळे ह्या दरवर्षी आम्ही 30-31ला स्टॉक चेकिंग करत असतो. इयर एंडिंग तेच असते, फायनान्शियल इयर एंडिंग असते. त्यामुळे त्याच वेळेस स्टॉक चेकिंग करून CA कडे कागद दिली जातात आणि उरलेलं जे काही सगळं कामकाज असतं ते तो बघतो. त्यामुळे ते 2 दिवस आमच्या मेडिकलला कन्फर्मेशनची सुट्टी असते की हा दोन दिवस स्टॉक चेकिंग असतं आणि त्या दिवशी स्टॉक चेकिंग करावंच लागतं. पण ह्या वर्षी अनलकी ज्योतिबाची यात्रा होती, त्यामुळं सगळीजणं त्याच्यात बिझी होते आणि त्यानंतर 6 तारखेलाच बरोबर साहेब अमेरिकेला गेलेले आहेत दीदीकडं. त्यामुळं साहेब गेल्यानंतर सहसेवाची उरलेली कामं, त्यानंतर त्यांचं सगळं काम आवरल्यानंतर मग आमच्याकडे लक्ष दिलेलं आहे यावर्षी. त्यामुळं आम्हाला स्टॉक चेकिंगला लेट आणि आज तो दिवस आलेला होता. पण त्याच्या आधी मी गाडीवरचं सगळं आवरून घेतलेलं होतं. वड्याचे जे गोळे असतात ते बनवून वगैरे चहा वगैरे घेतला आणि मग मेडिकलला आलो. मेडिकलला सुनीलदादा इथं सगळ्यांना प्रिंटा वाटत होते आणि सगळ्यांचं असं चालू होतं की हा मला कोणता स्टॉक आला आहे, मला कोणता स्टॉक आला आहे. आणि मला साधारणपणे जास्त काही अवघड नव्हता. सगळ्यांना इंडिव्हिज्युअल पेज दिले जातात पहिले 7 आणि उरलेले सगळे जे काही पेज असतात ते निवासदादाला असतात. त्यामुळं मी पहिल्यांदा माझा सगळा स्टॉक चेक केला. त्यानंतर पेन्सिल 2 कॉपीज दिल्या जातात. पहिली कॉपी असते ती कच्ची कॉपी असते, त्याच्यात गोडाऊनचा स्टॉक, डॅमेज एक्सपायरी आणि प्लस मेडिकलचा स्टॉक असं असतं. आणि त्यानंतर ते परत रेखाटायचं असते आम्हाला फायनल स्टॉकवरती, फायनल कागदावरती. त्यामुळे आमची ती प्रिपरेशन चालू होती. आणि पहिल्यांदा त्याच्यात आधी सर्वात आधी सुनीलदादांनी कागद दिल्यानंतर पेन्सिल घेतली आणि पेन्सिलला टोक केलं आणि चला दाखवते मी तुम्हाला स्टॉक कसा मोजायचा. फार अवघड नसतं स्टॉक मोजायचं, कारण मेडिकलचा स्टॉक आम्हाला माहीत असतोय की कुठली वस्तू कुठं ठेवली. पण गोडाऊनचा बहुतांश आम्हाला नाही सापडत, कारण आम्ही लोक जास्त गोडाऊनला नसतोय. गोडाऊनला निवासदादा आणि गौरवदादाच असतोय. आणि गोडाऊनचा स्टॉक कसा मोजायचा हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेन. पण ह्याच्या आधी मला खरं सांगायचं झालं तर 1 लिटरचं घीचा जार सापडत नव्हता आणि माझं ते शोधणं चालू होतं की निवासदा कुठं गेला, कारण मी 2 दिवसापूर्वी बघितलेला होता आणि तो स्टॉकला दिसत होता. पण आधीचा जो डॅमेज झालेला माल असतो तो आम्ही बहुतांश जे साहेबांच्या यूजला असतं ते आम्ही घरी पाठवतो आणि तो घरी पाठवलेला होता. आणि तो मला तेच सांगत होता की हां, तो घरी पाठवला आहे आणि तू डॅमेजमध्ये लिही म्हणून, कारण त्याचं बिल नसतं आहे, तो डायरेक्ट डॅमेजचा स्टॉक काढला जातो आहे. ते बहुतेक सुनीलदादांना सगळं माहीत असते. पण इथं मी घीचा वगैरे स्टॉक सगळा चेक करत होते. जास्त काही माल नव्हता माझ्याकडे, म्हणजे ॲक्च्युली आमच्या मेडिकलला जास्त माल नव्हता. मार्च एंडिंगमुळं आमची ऑर्डरसुद्धा लेट गेलेली होती. त्यामुळं आम्ही जास्त काही असं प्रेशर ह्या वर्षी घेतलेलं नव्हतं, कारण दरवर्षी मेडिकल पूर्ण भरलेलं असते, प्लस गोडाऊन तिन्ही गोडाऊन भरलेले असतात आणि ते एवढं सगळं मोजणं पॉसिबल होत नाही. पण ह्या वर्षी आम्ही निवांत होतो, कारण मेडिकलला सुद्धा स्टॉक नव्हता, बहुतांश स्टॉक संपलेला होता. आणि गोडाऊनला सुद्धा बहुतांश स्टॉक नसल्यातच जमा म्हणला तरी चालेल. त्यामुळं आम्ही जास्त काय असं प्रेशर घेतलेलं नव्हतं. इथं घी वगैरे सगळं माझं मोजणं चालू होतं. हा सेक्शन झाला की कसं असतं, ह्या रोला 4 आयटम, त्यानंतर त्या दुसऱ्या रोला 4 आयटम, असं प्रत्येक ठिकाणचं शूट घेणं पॉसिबल होत नाही, कारण एकतर सुनीलदादा असतात आणि त्या दिवशी फोन अलाउड होता, कारण कॅल्सी करायला लागतो आम्हाला. ते सगळं मोजून वगैरे झालं आणि इकडं मॅडमांचं तारे जमीन पर चाललेलं होतं, कारण त्यांना कुठला स्टॉक सापडत नव्हता. अगरबत्त्या खूप कन्फ्युजिंग आयटम असतो. लंच ब्रेकला साहेबांकडून मस्त अशी ट्रीट असते दरवर्षी, त्यामुळे आम्ही तिथल्या दरवर्षी साईबा हॉटेललाच जातो. तिथं गेलो, टेबल वगैरे बुक केला आणि सुनीलदादा वगैरे येत होते. याचा नेक्स्ट पार्ट उद्या बघायला भेटेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.